नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय गणित घटक चाचणी 1चा नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। उद्याच्या 18 ऑगस्टपासून ही परीक्षा सुरू होत आहे। त्या दृष्टीनं सराव अत्यंत महत्त्वाचा आहे। अशाच पद्धतीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे। वेळ 40 मिनिटाचा असतो, एकूण गुण 20 असतात। प्रश्न पहिला अ या ठिकाणी 3 गुणांचा आहे। अचूक पर्याय निवडायचा आणि तो चौकटीत लिहायचा। पहिला आहे फी आय, हा रोमन अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात? फी म्हणजे 5, आय म्हणजे 1, 5 आणि 1 6, अचूक पर्याय सी। ओके, त्यानंतर खालील संख्यातील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा। या ठिकाणी 7895.210, 5 हा एकक स्थानचा अंक आहे। या ठिकाणी 2ची किंमत विचारली असती तर 2/10 म्हणजे 0.2। ओके, 2 गुणिले 10चा पहिला घात असो। आपल्याला दशांश चिन्हाच्या डावीकडचा अंक आहे, एकक स्थानच्या अंकाची किंमत तीच असते। ओके, 5 बी। त्यानंतर 47,528 वजा 38,796, 8 मधून 6 गेले, उरले 2, हाच्या आलेला नाही। 12 मधून 9 गेले, उरले 3, हाचेला 7 आणि 1 8, 8 वजा करायचे आहेत 15 मधून 8 गेले, उरले 7। त्यानंतर पुढचा अंक आहे 8 आणि 1 9 वजा करायचे आहेत 7 मधून, म्हणजे 17 मधून 9 गेले, उरले 8। हाच्या दिला 3 आणि 1 4 मधून 4 गेले 0, 8732, अचूक पर्याय पहिला ए। ओके, अशा पद्धतीनं अचूक वजाबाकी करणं गरजेचं आहे। हातचा कुठं घेतलेला आहे तो कसा द्यायचा, हाही विचार महत्त्वाचा आहे। योग्य जोड्या जुळवा। ब 2 गुणांत 3 गुणांचा आहे। ओके, म्हणजे प्रश्न पहिला जो आहे अ आणि ब एकूण 6 गुणांचा। अ गटामध्ये फी अधिक 3 वेळा 1 आहे। हे फी म्हणजे 5 आत्ता पाहिलं, हे 3 म्हणजे 8, 5 आणि 3 8। या ठिकाणी क हा अचूक पर्याय आहे। 6000 अधिक 4000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9, एकक स्थानचा अंक या ठिकाणी 9 आहे। एकक स्थानचा 9 अंक असणारी फक्त अ पर्याय आहे। ओके, कुठे असं नाही, इतकं सोपं आहे, बाकी काही करून बघायचं कारणच नाही। 801 गुणिले 5, 5 एके 5, 5 एके 5, इथं 5 आहे म्हणजे बच असणार। ओके, अशा पद्धतीनं अचूक पर्याय निवडणं गरजेचं आहे। प्रश्न दुसरा, खालील कृती पूर्ण करा। 4 गुणांचा प्रश्न आहे। या ठिकाणी 2 उपप्रश्न आहेत। त्याच्यामध्ये 7000 रिकाम्या चौकट भरा। 7000 अधिक चौकट अधिक 50 अधिक चौकट बरोबर 786 चौकट 3, इथं 70,000, या ठिकाणी 6000, त्यानंतर इथं 8000, इथं 600, इथं 50 आणि इथं 3। पहा बेरीज करून, या ठिकाणी 780 5 3, एकक स्थानचा 3, दशक स्थानचा अंक 5, शतक स्थानचा अंक 6, सहस्त्र या ठिकाणी हजार स्थानचा अंक 8 आणि 10,000 ठिकाणचा 7 अंक आहे। त्यामुळे 78,653, 70,000, 8,650, 3, बेरीज 78,653, ह्या चौकटीतल्या संख्या आहेत। बेरीज करून रिकाम्या चौकटी भरा। या ठिकाणी 9 4 13, 13 आणि 2 असायला पाहिजे 15, 5 आणि 2 7 आणि हाचे 1 8, इथं हाचे आलेले नाही 7 आणि इथं 5 पाहिजे, 5 आणि 12, इथं 2 पाहिजे, हाचे 1 3, हे 9 आणि 8। चौकडीमधल्या 2 5 2 म्हणून 9 4 13 आणि 2 15 म्हणून 2 इथं, हाच्या आला 5 आणि 2 7 आणि 1 8, इथं 7 आणि 5 12 म्हणून 5 इथं, हाच्या घेतला 2 1 3 म्हणून 2 इथं, हे 9 तसंच, म्हणजे 5 2 2 9 रिकाम्या चौकटी। प्रश्न तिसऱ्यातला पहिला, खालील उपप्रश्न सोडवा। 6 गुणांचा आहे, प्रत्येकी 3 गुण आहेत। पहिला, एका शहराची लोकसंख्या 3,37,00,000
4,926 37,04,926 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 आहे. तर उरलेली मुले, तर त्या सर्वातील मुलांची संख्या किती? तर पुरुष आणि स्त्रिया यांची बेरीज केल्यानंतर ती बेरीज आपल्याला एकूण लोकसंख्येतनं वजा केली म्हणजे 37,04,926 म्हणून वजा केली ही बेरीज, तर मुलांची संख्या मिळणार. पुरुष आहेत 11,24,069, स्त्रिया आहेत 10,96,478. बेरीज 9 8 17ला 7 हातच्याला 1, 7 7 13 1 14, 4 1 5, 6 4 10, 9 2 11 1 12, 1 1 2, 1 1 2, 22,20,547 या ठिकाणी एकूण पुरुष आणि स्त्रिया आहेत. 37,04,926 मधून या ठिकाणी 22,20,547 वजा केल्यानंतर 16 मधून 7 गेले उरले 9, 12 मधून 4 1 5 गेले उरले 7, हातच्याला 9 मधून 6 गेले उरले 3 4, तसेच 10 मधून 2 गेले 8, 7 मधून 2 गेले 5, 3 मधून 2 गेला 1, 15,84,379 मुलांची संख्या. सॉरी या ठिकाणी 7 मधून 3 जाणं गरजेचं आहे. 10 मधून 2 गेले 8, इथं हातच्या द्यायचा राहून गेलता. 2 1 3, 7 मधून 3 गेले 4, मुलांची संख्या 14,84,379. ओके, 15 नाही, 14,84,379. पुढचा प्रश्न आहे, खालील संख्या अंकात लिहा. 8 लक्ष सांख्य संख्या असते. सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. 8 लक्ष. 21,05,000, 21,05,009 या ठिकाणी ही 7 अंकी संख्या असणार आहे. सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. 21,05,009 मध्ये 2 शून्य. 90,000 5 अंकी संख्या. सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, 90,000. प्रश्न 4. खालील प्रश्न सोडवा. यात्रेसाठी एका यात्रेकरूला 3,750 रुपये खर्च येतो, तर अशा 26 यात्रेकरूसाठी किती खर्च येईल? एका यात्रेकरूला 3,750 रुपये खर्च येतो, असे 26 यात्रेकरू आहेत, त्यामुळे गुणाकार करणं गरजेचं आहे. 6 0 0, 6 35 0 हाच्याले 3, 6 6 36 39 9 हाच्याले 3, 6 3 18 3 21. त्यानंतर 2 इथं एक दशकानं गुणायचे म्हणून या ठिकाणी फुली केली किंवा 0 बे 0 0 बे 5 10ला 0 हाच्याले 1 बेसक्क 12 1 13, बे त्रिक 6 1 7, बेरीज 0 0 9 3 1 4 7 2 9, 94,900 रुपये खर्च आहे तो 26 यात्रेकरूंचा 3,750 रुपये प्रमाणे. 26 यात्रेकरूंचा एकूण खर्च 94,900. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 5वीतल्या विद्यार्थी मित्रांसाठी शेअर करा. धन्यवाद.